नमस्कार मित्रांनो. तर खूप आजचा विषय आपला गमतीशीर होणार आहे, कारण जी गंमत आपण महाराष्ट्रात बघितलेली आहे ह्या आलेल्या निवडणुकीमध्ये, ती गंमतच आहे. म्हणजे कोणाचा तरी जीवनाच्या हासा करायच्या, जनतेच्या जीवनाच्या हासा करायच्या, त्याप्रमाणे मतदानाचे रिझल्ट आलेले आहे. आणि पुष्कळ सारे ऑब्जेक्शन्स या इलेक्शनमध्ये पार्टीवाल्यांनी, काँग्रेसवाल्यांनी याने मनसेवाल्यांनी घेतलेले आहे. पण ठीक आहे, आता जो रिझल्ट आला तो तर आम्हाला मान्य करावा लागेल. आपण आता ह्या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत आणि थोडेसे विषय आम्ही कामगार योजनेवर सुद्धा करणार आहोत. तर विषय असा होता की इलेक्शनमध्ये ज्याप्रमाणे आम्ही इकडे तिकडे आज चर्चा ऐकत आहोत की जसे राजेश करून एक मनसेचे उमेदवार होते, त्यांनी 30 वर्ष ते राजकारणात आहे आणि त्यांना ह्या इलेक्शनमध्ये फक्त 2 मतं मिळाली. मित्रांनो, खरंच हे शक्य आहे का? त्यांच्या त्यांच्या घरचे कमसे कम 4 वोटर आणि आजूबाजूचे अगर 4-5 पकडले तर मिनिमम 10 मतं तरी त्यांना मिळायला पाहिजे होती. पण तिथे त्यांना फक्त 2च मतं मिळाले आहे, असं ते त्यांना घोषणा लिहितात. तर हे बघून मला हसा झाला की खरंच इलेक्शनमध्ये जो एवढा मोठा घोड या शासनकर्त्यांनी केले आहे, राज्यकर्त्यांनी केलेला आहे की विपक्ष यांनी नसतेनाबूदच केलेला आहे. शरद पवार सर, राष्ट्रवादी काँग्रेससारखे ज्यांचे 50 ते 60 सीट्या कन्फर्म होत्या, पण त्यामध्ये त्यांना फक्त 10 किंवा 11च असे आमदार त्यांचे निवडून आलेले आहे. शिवसेनाची तर हालत खूपच खराब आहे. आणि मग इथं काँग्रेस तर इथे 15-16वरच हे आलेले. तर अशा प्रकारचे हा जो महाराष्ट्राचा इलेक्शनचा हा जो रिझल्ट आला तो काही सामान्य जनतेने आणि आम्हाला तरी मान्य नाही आहे. कारण कसं आहे, अशा प्रकारे हे निवडून जर येत असतील तर इलेक्शन घ्यायला काही महत्त्व नाही आहे. सरळ सरळ तुम्ही राजेशाही लॉन्च करा आणि मोदीला राजा करून टाका आणि इलेक्शन घ्यायची काही आवश्यकता नाही. मित्रांनो, आणि लोकशाहीचं तरी खूपच घातक आहे. लोकशाहीमध्ये विपक्षही तेवढाच मजबूत पाहिजे, तेवढ्याच मजबूतीने आवाज उचलणारा पाहिजे. पण जनतेच्या अशा प्रकारचा रिझल्ट बघून तेही नामुंबेत झालेले आहे. पण जे जिंकून आले त्यांना पण माझी शुभेच्छा आहे आणि जे हरले त्यांनी हताश होऊ नये. त्यांनी नव्या उमेदीने आणि खूप जोमाने पुन्हा काम करायचे आहे, कारण आता अंधार खूप वाढलेला आहे आणि ह्या अंधार पसरलेल्या महाराष्ट्रामध्ये जर सर्वांना उजेड पडायचा आहे तर सर्वांनी मेहनतीची मशाल घेतल्याशिवाय इथे काही अंधार पडणार नाही. ठीक आहे, राजनीतीमध्ये असं होत असते की जर एखाद्याला निवडून यायचेच आहे तर तो साम दाम दंड भेट तोड फोड मारपीट हे सर्व करून तो समोर येते, कारण त्याला राज्य करायचं आहे. आणि मित्रांनो, जे साधारण कार्यकर्ते आहे की साधारण समाजसेवक आहे त्यांना, मित्रांनो जे सामान्य कार्यकर्ते आहे त्यांच्या इलेक्शनमुळे खूप हताशा झाली. त्यांनी बिचारायचे आपले जीवनभराचे जमापुंजी या इलेक्शनमध्ये खर्च केले आणि त्यांना जी मतं मिळाली ते खरंच खूप धक्कादायक होती. आणि ते मतं पाहून मला वाटतं यांच्यानंतर ते इलेक्शनमध्ये उभे राहण्याची हिंमतसुद्धा करणार नाही. तर माझ्या असा तमाम जे हरले त्या सर्वांना माझा दिलासा आहे की तुम्ही असे हताश होऊ नये. कारण जे आहे, जे दिखावा असतो तो खूप दिवस चालत नाही. दिखाव्यामध्ये कसं असतं की खूप दिखावा केला जातो की आम्ही लाडली बहीण आली, आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, आम्ही विकास केला. ह्या सब दिखाव्याच्या ज्या गोष्टी करून जे BJP सत्तेत आली ते जे खूप दिवस चालणार नाही आहे. कसं आहे, प्रत्येक व्यक्तीला शेर को सवा शेर मिळताच आहे, ह्याप्रमाणे त्यांनाही एक सवा शेर मिळेलच. आणि याच्यानंतर सर्वांना आपल्यांना एक मजबूतीने राहायचे आहे, एक होऊन राहायचे आहे आणि येणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाविरुद्ध जोरदार एक आवाज आपल्याला उठवायची आहे. मित्रांनो, आता निवडून तर हे आले, पण यांना आमच्या जनतेची कामं करावी लागेल, कारण हे काम करायसाठीच आम्ही यांना निवडून दिलो आणि यांना आमची सेवा करायची आहे म्हणून आम्ही तिथे ते पाठवलेलं आहे. आणि हे सेवा हे करतील अशी माझी अपेक्षा आहे. कारण कसं असते की निवडून तुम्ही कोणत्याही पद्धतीने या, पण शेवटी जनतेचे काम करणारा व्यक्तीच टिकून राहतो आणि जनतेची सेवा करणाऱ्या लोकांनाच नेते समजल्या जाते. तर मित्रांनो, आता हा विषय जर आपण सोडला तर आपण मेन मुद्द्यावर आहे. तर इलेक्शनच्या अगोदर काय झालं होतं की पुष्कळ साऱ्या कामगारांचे फॉर्म भरले होते. आम्ही पण ऑनलाईन सेंटर असल्यामुळे आम्ही पुष्कळ सारे कामगारचे त्याच्यात ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे.
पण या इलेक्शनच्या अगोदर 1 महिन्या अगोदर प्रत्येक जे रुलिंग पार्टीचे आमदार होते यांनी काय केलं की आमदाराचे आपल्या कार्यकर्त्यांचे आणि इकडे तिकडे फॉर्म भरले आणि त्यांना आचारसंहितेच्या मध्ये लपून काही किट्या वाटण्यात आलेल्या आहे. आम्ही ज्या लोकांचे फॉर्म भरले त्या लोकांची अशी तक्रार आहे की त्यांना किटा मिळालेल्या नाही आहे. पण काही लोकांनी फक्त 15 दिवसात फॉर्म भरले आणि त्यांना किटा मिळालेल्या आहे. त्या पद्धतीने यांनी आपला पदाचा दुरुपयोग केलेला आहे. त्याच्यात अधिकारी आणि हे आमदार आणि BJPचे सर्वच जे पदाधिकारी त्याच्यात ते मिलीभगत असून अशा चुकीच्या पद्धतीने कामगाराच्या किटाचा वापर त्यांनी आपापल्या लोकांना केला आणि निवडणुकीमध्ये आपल्या बाजूने ते मते मारून घेतलेली आहे. मित्रांनो, आचारसंहिता लागायच्या अगोदरच इथे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा खेळ झाला आहे की लाडली लक्ष्मी बहिणीच्या योजनेअंतर्गत म्हणजे 300 करोड रुपये यांनी महिलांना वाटलेले आहे. तर हे इलेक्शन कमिशन आणि सर्वांना माहीत असून सुद्धा त्याच्यावर कसल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन या प्रशासनाने घेतलेला नाही आहे. याच्यावरच ते समजते की या इलेक्शनमध्ये रिझल्ट काय येणार होता हे मला लाडली लक्ष्मी स्कीममध्ये जेव्हा जे वाटप झालं पैशाचं त्यावरूनच कळलं. मित्रांनो, असं कसं होऊ शकते? आता ह्या लाडली लक्ष्मीच्या स्कीममुळे पुष्कळ साऱ्या दिव्यांगांना त्यांची पेन्शन मिळालेली नाही आहे, पुष्कळ सारे वाल्यांना त्यांचे पगार मिळालेले नाही आहे, पुष्कळ सारा जे पेन्शनधारक आहे त्यांना पेन्शन मिळालेली नाही आहे. एवढ्या लोकांनी सरकारने डावललं आणि तरीही ते निवडून आले, याचे पण मला खूपच आश्चर्य आहे. कारण जसं असते की जर एखाद्याने आपल्याला 1,500 रुपये बहिणीला देऊन जर तुम्ही म्हटलं की मी निवडून येतो तर हे तर चुकीचंच आहे. आणि ज्या बहिणी लाखो करोडोच्या प्रॉपर्टी आपल्या भावाच्या नावावर सोडून देतात, या भारतामध्ये बहिणी आपल्या भावासाठी लाखो करोड रुपये त्यागून देतात. हे 1500 रुपये घेऊन तुम्हाला मतं मारतील असं जर तुम्ही दाखवून जे महिलांच्या जे तुम्ही ज्या पद्धतीने दाखवता की आम्ही 1500 दिली म्हणून आम्हाला मतदान केलं, तर हे चुकीचे आहे. सरकारला म्हणजे सांगणं आहे की ज्या बाया असतात, ज्या महिला असतात त्या लाखो करोड रुपये तर नुसतं हिस्टेटीमध्ये आपल्या भावासाठी सोडून देतात आणि अशा पद्धतीने तुम्ही दाखवलं की आम्ही पैसे देतो तरच आम्ही निवडून आलो आहोत, तर हे चुकीचे आहे. आणि असं वाटप नाही व्हायला पाहिजे होतं. कारण कसं इलेक्शनच्या अगोदर जर कोणी 100 रुपये जरी वाटप करत आहे तर ते आचारसंहितेचे उल्लंघन होते आणि त्याच्यात त्या संबंधित पार्टीवर कारवाई करण्यात येते. पण इथे असं झालेलं नाही आहे आणि पुष्कळ सारे ऑब्जेक्शन या इलेक्शनमध्ये आलेले आहे. जसं विनोद तावडे BJPचे एक जे कार्यकर्ता होते, आमदारी होते, तर त्यांच्याकडे 5 करोड रुपये सापडलेले आहे. इथे मध्य नागपूरमध्ये जिथे बंडके शेडके आणि प्रेम दडके यांचे इलेक्शन होते तिथे काही गाड्या तिथच्या कार्यकर्त्यांनी पकडलेले होते. त्या गाड्यामध्ये EVMच्या पेट्यासुद्धा सापडलेल्या आहेत. तर म्हणजे प्रत्येकच बाबतीत त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे की जिथे इलेक्शन झाला तिथे जे बॅटरी होत्या त्या 100% 90% दाखवत आहे. मित्रांनो, माझ्या साधारणपणे तुम्हाला सांगलेलं आहे की साधारण जरी व्यक्ती आहे आणि जर तो दिवसभर जर 2 दिवस जर एखादी बॅटरी वापरण्यात आली एखाद्या मशीनसाठी तर त्या बॅटरीमध्ये चार्जिंग कम से कम 50% किंवा 40% तरी दाखवतो. जसं आता ई-रिक्षा चालवणारे लोक आहेत त्यांची बॅटरी जर त्यांनी दिवसभर वापरली तर ते बॅटरी 10 ते 20% पर्यंत येऊन जाते. पण दिवसभर त्या मशीनमध्ये इलेक्शन झालं आणि त्या बॅटरीवर त्या मशीनं चालल्या आणि त्याच्यानंतर सायंकाळी त्या जेव्हा सुरू झाल्या त्यांच्या जे चार्जिंग होती ते 90 ते 80% दिसत होती. याच्यावर समजतं आहे की मध्यंतरी कुठेतरी त्या मशीना बदलल्या गेलेल्या आहे, मध्यंतरी कुठेतरी थांबून त्या मशीनवर काहीतरी प्रक्रिया करण्यात आलेली आहे तेव्हाच ते चार्ज झालेले आहे. आणि अशा प्रकारे इलेक्शनमध्ये बहुमताने आज एकनाथजी शिंदे, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे निवडून आलेले आहे. तुम्ही तिथे सत्तेवर बसला तर आम्हाला तुम्हाला सर्वांच्या शुभेच्छा आहे. ठीक आहे, जे काही कारभार तुम्ही करून इथे तुम्ही सत्तेवर बसला आम्हाला काही नाराजी नाही. आमच्या जनतेला काही खूप हजारो करोड रुपये आम्हाला पाहिजे नाही, तर आमच्या जनतेला पोट भरावं, प्रत्येक हाती काम मिळावं, प्रत्येकाला योजनेचा फायदा मिळावा आणि तो तुरंत मिळावा आणि लवकरात लवकर मिळावा याच्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. आणि ज्या कोणाचे फॉर्म आम्ही भरले गेलेले आहे त्या सर्वांनासुद्धा आम्ही आश्वस्त करतो की तुम्ही घाबरू नका, तुम्हा सर्वांना किटा आणि तुमचे आय कार्ड मिळतील आणि त्यासाठी आवश्यक जे काही काम झालं ते आम्ही करू. तर कामगारच्या याच्यामध्ये पुष्कळ लोकांना किटा मिळालेल्या नाही आहे, त्या सर्वांना आम्ही किटा मिळवून देऊ. तुम्ही काही घाबरू नका. सरकार जरी कोणत्याही मार्गानं बसला पण त्यांच्याकडून काम आम्हाला करून घेता येते, आम्ही ते काम घडवून आणू आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांच्या मदतीची आम्हाला आवश्यकता लागेल. आवश्यकता पडल्यामध्ये आम्ही त्या विषयावर आंदोलन करू, मोर्चे करू आणि अंचांवर सुद्धा आम्ही बसू. पण आमच्या लोकांना जोपर्यंत आम्ही किट मिळवून देत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही किंवा आमच्या लोकांना जोपर्यंत आमच्या दिव्यांगांना पेन्शन मिळत आहे तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही. त्याचा सर्व शोषित लोकांना, गरीब लोकांना, कामगार लोकांना त्यांचे न्याय मिळवण्यासाठी आमचे आंदोलन नेहमी सुरू राहील आणि त्यात तुम्ही आमचे सोबत राहाल
अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो.